फडणवीस आणि ठाकरेंचा एकत्र विमान प्रवास, इंडिगोच्या विमानात नागपूरपर्यंत फडणवीस आणि ठाकरे सोबत। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच विदर्भ दौरा, ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी, विमानतळ परिसरात ठाकरेंच्या समर्थनार्थ फलक। पुण्यातल्या कार्यक्रमात जातीवरून हेटाळणी झाल्याचा आरोप, मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यात वाद। सिया गोयलच्या भावाची लोणावळा पोलिसांकडून चौकशी, साहिल गोयल याची 8 तासांपासून चौकशी। बचावासाठी आरोपी सियाचं नवीन कारण, केतनला टक्कल होतं तो वीक वापरायचा, सियाच्या आरोपांवर केतनच्या वडिलांचंही स्पष्टीकरण। आता ऑपरेशन टायगरच्या तिसऱ्या टप्प्याची ठाकरेंचे 16 आमदार शिंदे फोडणार अशी चर्चा। तीन दिवस उद्धव ठाकरे दौऱ्यावर, फुटी ठाकरेंची तोफ धड। मांडवी एक्सप्रेसमध्ये प्रवासी घुसमटले, वातानुकूलित डब्यातली यंत्रणा पडली ठप्प। घुले कुटुंबाचा धनंजय मुंडे यांच्याकडून सांत्वन, खासदार सोनवणेंच्या मुलावर कारवाईची घुलेंची मागणी। जैनांनी राजकारण्यांच्या नादाला लागू नये, राज ठाकरे यांचा जैन समाजाला गर्भित इशारा। निलेश चंद्र आणि राज ठाकरे आमने सामने, राजकारणी जैन लोकांच्या मागे मागे फिरतात, निलेश चंद्र मुनी यांच्या वक्तव्यानं नवी ठिणगी। ऑपरेशन टायगरची बक्षिसी धाकल्या शिंदेंना मिळण्याची शक्यता, श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव केंद्रीय मंत्रिमंडळात जातील अशा चर्चा, दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा। केतन अग्रवालच्या खुनात अनेकांचा सहभाग, केतनच्या कुटुंबियांकडून केल्या गेलेल्या आरोपामुळे प्रकरणाला नवीन वळण। केतन अग्रवालची हत्या ही अनाकलनीय घटना, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका। पावसाळ्यामध्ये हौशी पर्यटकांना नियमांची वेसण, पहिने, दुगारवाडी धबधबा, ब्रह्मगिरी पर्वत, हरिहरगड परिसरामध्ये कडक निर्बंध। लोकलमध्ये असुरक्षित वाटलं तर लगेच बटन दाबा, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेकडून यात्री ॲप। ठाकरेंच्या चांदीच्या विटांचं दान चोरलं, राऊतांचा रामजन्मभूमी न्यासावर आरोप। ठाकरेंनी दान दिलंच नाही, आमदारांची रक्कम गोळा करून ठाकरेंनी दिली, शिरसाटांनी राऊतांच्या दाव्याची हवाच काढली। येवल्यात दडी मारून बसलेल्या पावसाची दमदार एंट्री, पश्चिमेकडील शेतकरी मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत। गावठी पिस्तूल विकणारे 2 सराईत गुन्हेगार जेरबंद, पुण्यातील चांदणी चौकात पोलिसांची कारवाई, बेकायदेशीर शस्त्र तस्करांचे धाबे दणाणले। मोबाईल हॅक करून आर्थिक फसवणूक करणारी टोळी जेरबंद, मुंबई सायबर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, झारखंड, बिहार आणि नवी दिल्लीमधून आरोपींना अटक। विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय योग्य, दोषींवर मकोका लावून संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा, माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची मागणी। भिवंडीतील कशेळीत 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, खाऊचं आमिष दाखवत 18 वर्षीय नराधमानं केला अत्याचार, पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या। नवी मुंबईमध्ये खडकाळ माळरानावर 5000 वृक्ष लागवड, राज्यात वनविभाग आणखी झाडं लावणार, वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा।